वसई तालुका जर चिमाजी आप्पाचा असेल तर त्याचा मालक दुसरा कोणी नसतो। वसई तालुक्याला लुटून स्वतःचीच नव्हे तर पुढच्या 50 पिढ्यांची सोय करणाऱ्या आणि त्यांचे हुद्रे आणि लाचार लोक असणाऱ्यांचा विकास करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीला तुम्ही आम्ही कालपर्यंत निवडून दिलं, त्याची जबरदस्त शिक्षा या काँग्रेसच्या शासनानं या वसईकरांना दिलेली आहे हे लक्षात ठेवा। आणि भाकरी का करपली तर ती बदलली नाही म्हणून भाकरी बदलावं लागेल हे लक्षात ठेवा, याचं करपून जाईल तुम्हाला खाता येणार नाही। इथं मगाचं विचारता येईल 16 गावाची पाणी योजना जी ग्रामीण विकास योजनेच्या अंतर्गत झाली त्याचं पाणी पळवलं या छोट्या नगरपालिकांनी। या इथं सूर्याचं डॅमचं पाणी जे शेतकऱ्यांच्या सिंचन योजनेसाठी होतं, आदिवासीच्या कष्टातून त्यांची रोजीरोटी साकारणार होती, ते पळवलं आणि आता बिल्डरला दिलं। या सर्व योजना ज्या झाल्या आणि जर रेल्वे पासून रस्ते आले ते याच्या पूर्वीच्या ग्रामविकास योजनेतून किंवा वेगवेगळ्या प्राधिकरण संस्थातून झालेल्या आहेत। आणि म्हणून मित्रांनो, आपली हजारो कोटीची मालमत्ता होऊन त्यांना लटला, परंतु एक लक्षात ठेवा आपण आज या पुढाऱ्यांची भाषणं ऐकायला आलेले नाहीत, तर या वसई वाचवताना एक लक्षात ठेवा, एक दिवसाची लढाई नाही। एका बाजूला लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या या नादान सरकारला वजनीवर आणायचं आहे। कदाचित 1 ऑगस्टच्या नंतर येणारा 9 ऑगस्ट हा चले जाओचा दिन आहे। महानगरपालिका चले जाओ ही गोष्ट आपण घेऊन टाकू। महानगरपालिका पण त्यांना आता आवडता येत नाही। जर एवढा मोठा समुद्र पाठी रेटला तर तिथला विकास नाही होणार, तिथलं पाणी सोयण्याला जाईल, तिथलं पाणी कळमला जाईल, तिथलं पाणी गिरीला जाईल, हे सर्व गाव बेचिराग होतील। पाप त्यांचं आणि शिक्षा ग्रामीण भागाला। म्हणून ही महानगरपालिकेचा विकास हे धादांत होता।